मला निधी मिळण्यासाठी काय अडचण नाही, कारण का ज्या त्या आमदारला ज्या त्या खासदारला संविधानच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निधीचं तरतूद केलेली आहे, त्याच्याप्रमाणे तर द्यावं लागते. ते आमचे नेते मिळवतात आणि ह्याला मोहिते पाटील मिळवायला खंबीर आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधील 10 चे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव विलास गणपत क्षीरसागर. मी 10 शरदचंद्र पवार राष्ट्रवादी ह्या गटातून उभा आहे, मोहिते पाटीलाचा कट्टर कार्यकर्ता. मला सांगा, आपली जी ग्रामपंचायत होती ती आशिया खंडात 1 नंबरची गणली जात होती. मध्यंतरीचा काळ गेला आणि कालांतरानं नगर परिषद आता इथं झालेली आहे. त्याच्यामागेही संघर्ष आहे. 43-48 दिवसांच्या उपोषणाचा असा काहीतरी झाला आहे. तर काय वाटतं तुम्हाला, नगर परिषद पण त्याच पोझिशनवर येऊ शकते? 100%. कारण का आम्ही जे संघर्ष केला 47 दिवस, अकलूजला ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतमुळं आम्हाला तेवढा निधी पुरत नव्हता, गाव वाढलं होतं, त्यामुळं आम्हाला नगर परिषद करणं गरजेचं होतं. त्यामुळं आम्ही संघर्ष करून नगर परिषद घेतली. आता आम्हाला भरघोस निधी येतोय, रणजितदादाच्या माध्यमातून पण आम्हाला निधी भरपूर आला आहे. पाणी पुरवठ्याची स्कीम, आज अकलूजला सगळं पाणी मिळणार आहे. 70 आता 20 दिवसाचं तळं होतं ते 70 दिवसात झालं आहे, त्याचा आम्हाला बेनिफिट मिळणार आहे. दुसरं अंडरग्राऊंडचं जे ग्रामपंचायत असताना आम्हाला गटारी होती, आता अंडरग्राऊंड ड्रेनेजची सोय म्हणजे चालू आहे काम अकलूजमध्ये, प्रगतीपथावर आहे. आणि तिसरं नंतर हे कामं झाली की सगळे काय उकडलेले ड्रेनेज आहेत हे सगळं ते कॉन्क्रिटीकरण सगळं त्याचे निधी मंजूर करून आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं गाव वर्ष ते 2 वर्षात थोडा आम्हाला त्रास होणार आहे ह्याचा, पण गाव आमचं चकाचक होणार आहे. हा आम्हाला करायचा उद्देश म्हणजे नगरपालिका करायचा उद्देश की ह्या सगळ्या स्कीम गावाला द्यायच्या होत्या, त्याच्यासाठी नगरपालिका आम्हाला गरजेची होती. विरोधकांनी त्या दिवशी भाषण करताना सांगितलं, त्यांची जी सभा होती विजय चौकातली, की केंद्रात सरकार BJPचं, राज्यात सरकार BJPचं, पालकमंत्री BJPचा, माझे आमदार पण BJPचे, तर निधी पण आणणार तर तेच आणणार. तुम्हाला निधी मिळण्यासाठी काय अडचण येईल असं वाटतंय का? आम्हाला निधी मिळण्यासाठी काय अडचण नाही, कारण का ज्या त्या आमदारला ज्या त्या खासदारला संविधानच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निधीचं तरतूद केलेली आहे, त्याच्याप्रमाणे तर द्यावं लागते. ते आमचे नेते मिळवतात आणि ह्याला मोहिते पाटील मिळवायला खंबीर आहेत. दुसरी गोष्ट, त्याच मंचावरून आपल्या पक्षाच्या महिला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जे आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा भाष्य केलं गेलं. काय वाटतंय तुम्हाला? आमचं असं म्हणणं आहे, वसंतदादा चौथी पास होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी महाराष्ट्राचा कारभार पाहिला ना, महाराष्ट्राचं त्यांनी नंदनवन केलं. शिक्षणापाशी गरज नाही, पण आज ह्या उमेदवार दिलेत, आज गोरगरीब दलित समाजातून ह्या उमेदवार दिलेत, त्यांचं काम बघा तुम्ही, आणि त्या सक्षम आहेत काम करायला. त्या काय अशा 4वी 5वी नाहीत, त्या 10वी का 12वी पास आहेत, त्या 12वी पास आहेत त्या, त्यामुळे ते सक्षम आहेत आणि तळागाळातून त्यांचं ग्राउंड लेवलला काम आहे. त्यांच्या नवऱ्यावरती विविध आरोप केले जात आहेत, काय तथ्य आहे का त्याच्यावर? त्याच्यावर तथ्य नाही. त्याच्यासाठी लियाकत खान पठाणनी स्वतः मुलाखत दिली, त्यांची मुलाखत व्हायरल पण आहे सध्या, मी पण ती पाहिली. ती माझी जमीनच नाही म्हणतो लियाकत खान, तर कसं काय विजन आहे तुमचं प्रभागामध्ये विकासाचं? आमच्या प्रभागामध्ये 10 नंबर येतं आहे, आझाद चौक, व्यंकटनगर. आम्हाला आजपर्यंत मोहिते पाटलाच्या माध्यमातून ग्रामपंचायत असताना सुद्धा ह्या प्रत्येक गल्लीत गटार दिली, कॉन्क्रिटीकरणाची RCC, रस्ते दिले, पाण्याची सोय चांगली आहे. थोडंफार जिथं चढ लेवल कमी जादा होती थोडंफार होतं, आम्हाला सगळं दिलं आहे. आता इथून पुढं आमच्या डोक्यात एकच विजन आहे, अजून ह्यात काय नवीन सुधारणा करता येतात करणार, स्वच्छता करणार, देवाबत्तीची सोय करणार. आणि आमचं विजन आहे की आम्हाला ओढा आहे खाली, ह्या ओढ्याचं हे करायचं आहे, रुंदीकरण, खोलीकरण आणि पिचिंग, आणि त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करून त्याच्यावर लाईट, स्ट्रीट लाईट टाईप करून वॉकिंग स्ट्रीट टाईप आम्हाला सिटी लेवल अकलूज जसं काय आलं की शहर दिसावं, हे आम्ही वाड्याच्या कडेला आम्ही करणार. आणि दुसरं आमचं एक महत्त्वाचं विजन आहे, आम्ही नगर परिषदमध्ये बसल्यावर आमचं एकच उद्देश आहे, आमच्या ह्या
माझा वार्ड येतो हा दलित समाजाचा जादा येतो मतदार. तर पहिलं काम आहे आमचं की डॉक्टर बाबासाहेबांचं बुद्धविहार बांधायचं. बुद्धविहार हा पहिला विषय आहे आमचा. बुद्धविहार बांधल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्याच्यासाठी रणजितदादा भयांच्या खासदार निधीतून आता निधी पण टाकला आहे काय त्यांनी, ते पण काम लगे आम्ही चालू करणार. काय आवाहन कराल प्रभागातील नागरिकांना तुम्ही मत तुम्हाला देण्यासाठी? आम्हाला मत देण्यासाठी, विकासाला मत देण्यासाठी आम्ही आवाहन करतो. विकास पाहिजे आम्ही आवाहन करतो, मत आम्हाला द्यावं. आणि जे काय मूलभूत गरजा आहेत त्या पुरवण्याला आम्ही सक्षम आहे. तर हे होते क्षीरसागर साहेब, प्रभाग क्रमांक 10B मधील. कॅमेरामन समीर तांबोळीसह मी मोहन मोरे, दैनिक महापर्व न्यूज, अकलूज.